नमस्कार, मी अनंत कौसाले. आपण पाहत आहोत 12th क्लास ऑर्गॅनिक केमिस्ट्री सेकंड लास्ट लेक्चर मीन्स पेपर अनालिसिस. आपला सर 18 फरवरीला म्हणजे सर 18 फेब्रुवारीचा आपला पेपर झाला होता केमिस्ट्रीचा. आपण सर त्याचं काय पाहणार होतं, रिव्हिजन और अनालिसिस आपण सर आजच्या लेक्चरमध्ये पाहणार होतं. सर आपला सर अशा प्रकारचा या वर्षचा केमिस्ट्रीचा पेपर होता आणि फर्स्ट सर क्वेश्चन आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये होती कोणती रिॲक्शन, केमिकल प्रॉपर्टी ऑफ फिनॉल. तर फर्स्ट हा सर क्वेश्चन अशा प्रकारचा होता. आपण अशा सर प्रकारची एक रिॲक्शन दिली होती, कंप्लीट द रिॲक्शन मीन्स केमिकल रिॲक्शन ऑफ फिनॉल. सर ती रिॲक्शन अशा प्रकारची होती बघा. फिनॉल रिॲक्ट होतं 3 मोल ऑफ अरे काय आपलं हायड्रोजन, द प्रेझेन्स ऑफ निकेल कॅटलिस्ट ॲट 433 केल्विन गिव्ह टू सम केमिकल. आपला सर 2 मार्काला या वर्षी पेपरला प्रश्न आला होता आणि हा सर फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्या ऑर्गॅनिक केमिस्ट्री मधला. आपण तो सॉल्व्ह करूया अशा प्रकारे. सर जी कशा प्रकारे, तर अशा प्रकारे. कशा प्रकारे, केमिकल प्रॉपर्टी ऑफ फिनॉल. आठवा सर अल्कोहॉल फिनॉल इथर चॅप्टर. आपण सर काय पाहिलं होतं, प्रिपरेशन रिॲक्शन ऑफ फिनॉल अँड केमिकल रिॲक्शन ऑफ फिनॉल. हा सर सेकंड प्रॉपर्टी मधला क्वेश्चन आहे. कोणती प्रॉपर्टी, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ फिनॉल. फिनॉल रिॲक्ट विथ काय सर, जे आपलं हायड्रोजन इज अ रिॲक्शन नोन ॲज अ रिडक्शन रिॲक्शन. जेव्हा सर फिनॉलचं होतं काय रिडक्शन रिॲक्शन, द प्रेझेंट ऑफ निकेल कॅटलिस्ट ॲट 433 केल्विन गिव्ह टू 1 टाइप ऑफ अल्कोहोल. सर जे आठवलं का, आठवलं. आता सर आपण या क्वेश्चन वर. सर क्वेश्चन कशा प्रकारचा होता, तर अशा प्रकारचा होता. कशा, अशा लिहा सर इथं. फिनॉल रिॲक्ट विथ, तर या केमिकलला आपल्या ऑर्गॅनिक मध्ये काय म्हटलं जातं, फिनॉल रिॲक्ट विथ 3 मोल ऑफ का कोणता गॅस आहे सर आपला, हा हायड्रोजन गॅस. रिॲक्शन नोन ॲज रिडक्शन रिॲक्शन मीन्स ॲडिशनल रिॲक्शन ऑफ हायड्रोजन ॲटम. रिमेंबर भाई साहब, ओके. या सर प्रेझेंट ऑफ निकेल कॅटलिस्ट ॲट 433 केल्विन गिव्ह टू 1 टाइप ऑफ अल्कोहोल. सर त्या अशा प्रकारचा अल्कोहोल तयार होतो. तर या कंपाऊंडला काय म्हटलं, सॉरी या सर कंपाऊंडला काय म्हटलं जातं, कंपाऊंड नेम ऑफ सायक्लोहेक्झॅनॉल. याला म्हणतात बघा सायक्लोहेक्झॅनॉल इज अ 1 टाइप ऑफ अल्कोहोल. सर जी कळालं का, कळालं. रिॲक्शन नेम ॲज अ रिडक्शन रिॲक्शन ऑफ फिनॉल. हा सर 2 मार्काला क्वेश्चन आला होता ह्या वर्षी नीटला. बोलो सॉरी आपल्या बोर्डला, ओके नॉट नीटला. बोलो हा यांना, हा सर बादशाह पोती मागित नाही. सेकंड क्वेश्चन बघा, सेम चॅप्टर मधला हा क्वेश्चन आहे बघा. अशा प्रकारची काय डायग्राम दिलेली आहे. सर काय दिलं आपल्या एका प्रकारची डायग्राम, सर अशा प्रकारची दिलेली आहे आणि सर आपल्या कंपाऊंडचं नाव विचारलेलं आहे. सेम चॅप्टर कोणता सर आपला, अल्कोहॉल फिनॉल अँड इथर चॅप्टर. तर या कंपाऊंडचं नाव असतं 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. अरे काय नावाचं, 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. सर जी कळालं का, ओके जी ओके. हा सर पेपरला क्वेश्चन आलेला आहे. राईट द नेम ऑफ दिस स्ट्रक्चर 2 हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. रिमेंबर, ओके. नेक्स्ट क्वेश्चन, write the hydrolysis reaction of ethyl methyl ether. Same chapter भाई साहब, अल्कोहल फिनॉल इथर. ओके, कोणती रिॲक्शन सर, जी हायड्रोलायसिस रिॲक्शन ऑफ इथाइल मिथाइल इथर इज अ 1 टाइप ऑफ मिक्स इथर. ओके, मिथॉक्सी इथेन. रिमेंबर भाई साहब, ओके. लिहा सर हायड्रोलायसिस कोणाची सर, आपल्या इथाइल मिथाइल इथर और मिथॉक्सी इथेनची. क्लिअर सर, कशा प्रकारे, अशा प्रकारे लिहा सर. कोणतं कंपाऊंड आपलं सर, जी CH3O CH2 CH3. तर या कंपाऊंडला म्हणतात बघा इथाइल मिथाइल इथर और मिथॉक्सी इथेन. रिमेंबर, ओके. कोणती रिॲक्शन सर जी आपली
Hydrolysis means additional reaction of water. Remember? Okay. The present of a catalyst known as dilute H2SO4 means आपलं काय सल्फ्युरिक ऍसिड due to CH3OH प्लस पुन्हा काय सर आपलं CH3CH2OH. रिमेंबर भाई साहब. ओके. तर या कंपाऊंडला आपल्या ऑर्गॅनिक मध्ये काय म्हटलं जातं? नोन एज फर्स्ट अल्कोहोल मिथेनॉल. रिमेंबर भाई साहब. ओके. also known as wood spirit. second number alcohol known as ethanol, also known as basic खंबा. बोलो हाँ या ना? हाँ सर. लेना मिथेनॉल. सर या कंपाऊंडला आपल्या ऑर्गॅनिक मध्ये काय म्हणतात? मिथेनॉल और इथेनॉल. अरे हाँ या ना? हाँ सर जी हाँ. and compound name as methoxymethen. तर या कंपाऊंडला आपल्या ऑर्गॅनिक मध्ये काय म्हटलं जातं? इथं वन टाइप ऑफ इथर, मिथॉक्झी इथेन और इथाइल मिथाइल इथर. सर जी कळालं का? कळालं सर. हा सर 2 मार्काला क्वेश्चन आला होता या वर्षी. बोलो येस और नो? यस सर. नेक्स्ट क्वेश्चन. What is the action following a reagent on a chlorobenzene? Concentrate nitric acid and fuming H2SO4. बहुत ही बढ़िया क्वेश्चन. आपण सो चॅप्टर पाहिला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हा सो त्या चॅप्टर मधला क्वेश्चन आहे. बोलो हाँ या ना? है सर. अपन सॉल्व करूया. ओके ओके सर. इसको हम काटेंगे भाई साहब. आपण सर आता चॅप्टर पाहिला कोणता सर जी? अरे कोणता पाहिला चॅप्टर आपण सर जी? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हा त्या चॅप्टर मधला क्वेश्चन आहे. ऍक्शन विथ कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ऍसिड विथ क्लोरोबेन्झिन अँड ऍक्शन विथ फ्युमिंग सल्फ्युरिक ऍसिड ऍट क्लोरोबेन्झिन. रिमेंबर? ओके सर. आपण सर रिॲक्शन पाहूया. घ्या ना पांडुरंग ल्यासर. चॅप्टर नेम कोणता सर जी आपला? आता चॅप्टर शिकला आपण सर तो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. रिमेंबर? ओके. रिॲक्शन पहा सर. कोणतं कंपाऊंड सर आपलं? क्लोरोबेन्झिन रिॲक्ट विथ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड. तर या कंपाऊंडला म्हणतात क्लोरोबेन्झिन रिॲक्ट विथ CONC. कोणता सर आपलं? HNO3. द प्रेझेंट ऑफ अ कॅटलिस्ट नोन एज कॉन्सन्ट्रेटेड आपलं काय सर जी? H2SO4 मीन्स सल्फ्युरिक ऍसिड आर गिव्ह टू केमिकल अँड केमिकल नेम इज. तर या कंपाऊंडला काय म्हटलं जातं पहा? Cl आहे. पुन्हा सर आपलं काय? NO2 आहे. नेम ऑफ अ कंपाऊंड ऑर्थो नायट्रोक्लोरोबेन्झिन. हा सर पेपरला क्वेश्चन आला होता. ऑर्थो नायट्रोक्लोरोबेन्झिन. क्लिअर? ओके जी ओके. आणखी लिहा बघा सर. एक कंपाऊंड मिळतं आपल्या इथं ह्या टाइप मध्ये. ओके. सेम केमिकल बट पोझिशन आर चेंज. रिमेंबर भाई साहब? ओके. ClNO2. सर याला म्हणतात बघा प्यारा नाइट्रो. इसको जी बोलते भाई साहब क्या? प्यारा नाइट्रो क्लोरोबेन्झिन. प्यारा नाइट्रो क्लोरोबेन्झिन. रिमेंबर भाई साहब? ओके. सेकंड. सर जी कळालं का? ओके. आता लिहा सर जी काय? कोणतं केमिकल आहे सर आपले? क्लोरोबेन्झिन रिएक्ट विथ फ्यूमिंग H2SO4. लिहा सर सेम केमिकल. इसका नाम भाई साहब क्या है? क्लोरोबेन्झिन. इसका नाम है भाई साहब क्लोरोबेन्झिन रिएक्ट विथ सर जी कोणता केमिकल? फ्यूमिंग. फ्यूमिंग आपलं काय? H2SO4 आर गिव्ह टू सम केमिकल. केमिकल नेम इज. तर या कंपाऊंडला म्हणतात काय सर जी? पहा बघा SO3H. ओके ओके जी ओके. अँड खाली सर आपलं Cl. तर कंपाऊंड नेम 4 क्लोरो. सर याला म्हणतात बघा 4 क्लोरोबेन्झिन. 4 क्लोरोबेन्झिन सल्फोनिक ऍसिड. रिमेंबर? ओके जी ओके. हा सर क्वेश्चन आला होता. रिमेंबर भाई साहब? ओके. आपण सर नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण बाकीचे क्वेश्चन सॉल्व करूया. बाच्छा दिमाग में इतनी